या राजकीय बातम्यांनंतर आता एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न आता केवळ शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तर खड्ड्यांची ही समस्या आता उद्योग विश्वाला सुद्धा भेडसावू लागली आहे। या खड्ड्यांमुळे उद्योजक, कामगार, रिक्षा चालक आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा अक्षरशः संतापले। तर दुसरीकडे देशातील प्रमुख औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या चाकण एमआयडीसीत सुद्धा रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। उद्योगासाठी पायघड्या, पण एमआयडीसी मध्ये खड्ड्यांचा खोडा। नामांकित कंपन्यांचा संताप, तरीही टळेना खड्ड्यांचा ताप। राज्याच्या उद्योग विकासात खड्ड्यांचं विघ्न। नाशिकच्या एकूण आर्थिक उत्पन्नात 43% वाटा उचलणारी ही अंबड एमआयडीसी। महिंद्रा अँड महिंद्रा, किर्लोस्कर, फॉर्च्युना, कोसो, बर्न टूल्स आणि अवधूत हीट ट्रान्सफर सारख्या नामांकित कंपन्यांनी इथं आपली युनिट्स उभारली आहेत। त्यामुळे इथे महिन्याला हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते। पण या तारांकित औद्योगिक वसाहतीतले उद्योजक सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त आणि संतप्त आहेत। सरासरी जो वेळ आम्हाला जेव्हा रस्त्यांची कंडिशन खूप चांगली होती त्यावेळेस आम्हाला माझ्या घरून माझ्या फॅक्टरीमध्ये मला पोहोचण्यासाठी अगदी 15 मिनिटात फॅक्टरीत पोहोचायचो। आता परिस्थिती अशी आहे या खड्ड्यांमुळे की आम्हाला इथे कमीत कमी यायला 1.25 तास फॅक्टरीत लागतो। बऱ्याचशा कन्साइनमेंट आमच्या याच्यामुळे रिजेक्ट होत आहेत। नवीन प्रश्न ट्रान्सपोर्टचा जो चालू झाला आहे, खूप जास्ती प्रमाणात ट्रॅफिक जाम आणि खड्डे, याच्यामुळे आमच्यापर्यंत मालसुद्धा पोहोचण्यासाठी तयार होत नाही। गरवारे पॉईंटपासून पुढे येण्यासाठी घाबरतो मी, कारण की रस्त्यांची इतकी बिकट परिस्थिती आहे। आणि आमच्याकडे जेव्हा सातपूरवरनं वगैरे काही मटेरियल यायचं म्हटलं की डायरेक्ट पोर्टर जरी बुक केलं किंवा लोकल ट्रान्सपोर्टरला जरी सांगितलं तर ते डायरेक्ट ट्रिप्स कॅन्सल करून टाकतात। अंबड एमआयडीसी मधल्या खड्ड्यांच्या या समस्येबाबत इथल्या उद्योजकांनी मंत्र्यांपासून महापालिका प्रशासनापर्यंत वारंवार पाठपुरावा केला। शेकडो निवेदनं दिली, बैठका पार पडल्या, पण खड्डे मात्र जैसे थेच राहिले। यंदा तर परिस्थिती इतकी भयंकर आहे की रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच ओळखणं कठीण झालंय। काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यांचं रूपांतर थेट तलावात झालंय। अंबड एमआयडीसी परिसरामध्ये मी सध्या आहेत। खड्ड्यांचं साम्राज्य घरदर पसरलेलं आहे। बघितलं तर भले मोठे असे एक खड्डे पडलेले आहेत। इथे जर बघितलं तर वाहन चालकांना इथून मोठी कसरत ही करावी लागते। खरं तर हे खड्डे किती खोल आहेत हे आता आपण खरं तर बघणार आहोत। हे बघा, माझ्या हातात मोजमापाची एक पट्टी देखील आहे। हे बघा, तेव्हा म्हणजे आपण जर बघितलं जवळपास 8-9 इंचापर्यंतचे हे खड्डे जे आहेत आपल्या इथे दिसून येत आहेत। या रस्त्यांवरून दररोज शेकडो वाहनं आणि हजारो कामगार आपल्या दुचाकीवरून प्रवास करतात। सध्या नाशकात खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना पाहता या रस्त्यावरून कामावर जाणारा कामगार हा आपला आजचा प्रवास अनंताचा ठरू नये अशी भीती बाळगूनच या रस्त्यावरून प्रवास करतोय। घर परिवार सोडून कामावर यावं लागतं, पण असं वाटतं की संध्याकाळी आपण घरी जाऊ का याची गॅरंटी नसते। कारण रस्ते एवढे खड्डे आहेत, कारण समोरचा गाडीवाला येतो आपल्या अंगावर येतो की तो आपल्या अंगावर पडतो हे कळत नाही। गाडी चालवणं कठीण होतं, पायी माणसाला चालणं कठीण होतं। बऱ्याचदा तिथं दुर्घटना झाल्या टू व्हीलरवरून। आता एक 15 दिवसाआधी एक लेडीज पडली खाली, डोक्याला मार लागला। मोटरसायकल जर जायचं म्हणलं ना तर आपल्याला मोटरसायकल, मोठी गाडी आली तर मोटरसायकल पण साईडच्या रोडच्या कडाला घ्यावं लागते। एवढे रस्त्याचे पुढे गुडघ्या एवढे खड्डे झाले, रोडला खर्च तर येऊन 400-500 रुपयात खड्डा बुजून जाईल। एवढं महानगरपालिकेला खर्च करणं होत नाही काय। नाशकातल्या अंबड एमआयडीसीची जशी स्थिती आहे तशीच काहीशी परिस्थिती पुण्यातल्या चाकण एमआयडीसीची आहे। चाकणमधील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सानवी पांचाळ या तरुणीचा रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे दुचाकी घसरून अवजड वाहनाखाली आल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय। चाकण एमआयडीसी कडून दरवर्षी सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या कररूपी महसुलाची सरकारी तिजोरीत भर पडते, पण तरीही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे। एकट्या चाकण एमआयडीसीत गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात 399 बळी गेले आहेत, तर अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत। याशिवाय
अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे चाकणमध्ये वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या चाकणकरांनी गेल्या वर्षी औद्योगिक वसाहत बंद पाडण्याची धमकी दिली होती. तर इथल्या उद्योजकांनी आपापले उद्योग चाकण MIDCतून बाहेर हलवण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः रस्त्यावर उतरले होते. वाटोळ झालं. आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये. बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय, ह्याच्यामुळेच बघतोय. मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आम्ही कुठं तुम्हाला याचवेळी अजित पवार यांनी खड्डे आणि वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी स्थानिक यंत्रणांना एक DPR तयार करण्याचे निर्देश दिले होते. पण त्या आराखड्याचं पुढे काय झालं असा सवाल आता इथले ग्रामस्थ आणि उद्योजक करतायत. मानसिकताच नाही की चाकण सुधारलं पाहिजे किंवा राजकारण तर खूप होतं, कारण खासदार केला सरळ सरळ एवढा भ्रष्टाचारच दिसतोय ना. दादांनी वरतून काय असतील ते निधी मंजूर केला असं, पण खाली जर आता 1 महिन्यातच जर याच्या पार चाळणच झाली पराख्या रस्त्याची. आणि दादांनी पहाटे सुद्धा इथं कधी भेटी दिली. त्या पहाटेच्या भेटीमुळेच ही सगळी कामं झाली. नाही, वाहतूक कोंडी ही कशामुळे सर, जास्तीत जास्त आहे ना, ते खड्ड्यांमुळे पण वाहतूक कोंडी होती. साईडला जे खड्डे पडल्यात त्याच्यामुळे चिखल साचलं, गाडी साईडला घेता येत नाहीये. हे सगळं प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे. आणि याच्यामुळे काय होतं, याचा त्रास हा नागरिकांना किंवा कामगार वर्गांना सहन करावं लागतं. एवढी म्हणजे ट्रॅफिक एवढी असते. सकाळी जरी 1-2 तासापूर्वी जर माणूस घरातून बाहेर पडला तो घरी जायला त्याला कमीत कमी 2-2.5 तास ट्रॅफिकचा सामना करावा भाजी घेण्यासाठी. जागतिक पटलावरची चाकण MIDC आज अगदी शेवटच्या घटकामध्ये असं म्हणतं वावगं ठरणार नाही. हजारो बळी, 399 बळी 365 दिवसात साहेब गेलेले आहेत. म्हणजे अत्यंत आपल्या घरातला माणूस जो बाहेर गेला तो घरी रात्री येईल की नाही याची भरवंत चाकणमध्ये नाही. औद्योगिक वसाहतीतले निकृष्ट रस्ते आणि त्यावरचे खड्डे हा फक्त चाकण आणि अंबड MIDC पुरता मर्यादित विषय नाही आहे, तर राज्यातल्या जवळपास प्रत्येक MIDC मध्ये कमी अधिक फरकानं हीच समस्या आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दावोसचे दौरे आणि उद्योगांसाठी सिंगल विंडो यासारख्या चकचकीत घोषणांसोबतच MIDC मधल्या रस्त्यांकडेही सरकारनं प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज आहे. नाशिकहून प्रांजल कुलकर्णीसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.